धाराशिव जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि यामध्ये जर प्रामुख्याने पाहिलं तर कळंब असेल, वाशी असेल, भूम परांडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। मी आता भूम तालुक्यातील वालवड परिसरामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर मी एका शेतामध्ये उभा आहे। ही सोयाबीनची पूर्ण शेती आहे, मात्र या ठिकाणी आता 6 फुटाचा खड्डा या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी या धबधब्यासारखं जे हे दृश्य आपण पाहताय, ह्या सोयाबीनच्या शेतामध्ये येणारं पाणी आहे। पूर्णपणे शेतकऱ्याची जमीन जी आहे ती खरडून गेलेली आहे आणि या ठिकाणी आता पूर्ण खड्डा पडलाय। जसा की हा तलाव असल्याचं आपल्याला भासत जरी असेल तरी ही शेती आहे आणि या शेतकऱ्याचं जे आहे ती मोठं नुकसान झालंय। ही सोयाबीनची जर आपण परिस्थिती पाहिली तर पूर्ण सोयाबीन जी आहे ती जागेवर सडून गेलेली आहे। आणखीन देखील या पुराचं पाणी जे आहे ते या शेतामध्ये येताना पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालंय, त्यामुळे कुठेतरी नुकसान भरपाई देण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केली जाते। ते शेतकरी आपल्या सोबत आहेत। मला सांगा, काय तुमचं नाव आहे, कोणतं गाव आणि कशा पद्धतीचं हे नुकसान झाले, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव अमोल बाबासाहेब शिंदे, राहणार वालवड, तालुका भूम। आमच्या नदीच्या काठाचं क्षेत्र गट नंबर 95/1, 95/2, 95/3 तीन क्षेत्र आहे। आमचं 7.5 हेक्टर क्षेत्र आहे, पूर्ण टोटल नदीच्या काठाचं क्षेत्र आहे। आता जवळजवळ आमचं 4.5 लाखाचं नुकसान झालं। सोयाबीनचं नुकसान सोयाबीनचं होईना, पण ते शेताचं नुकसान झालं। त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे सगळी माती वाहून गेली, काहीच राहिलं नाही। अक्षरशः गळ्यात का असा खड्डा पडलेला आहे। तिकडून चौकड अर्धा एकरमध्ये पूर्ण नदीच्या पात्रातलं सगळं वाहून गेलेलं आहे। सगळ्या माती गेली, वाहून गेली, ती गेली। ह्या वर्षीचं आमचं रोजीरोटीच बंद पडली। थोडक्यात आमचा सगळा उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि शेतीचं असताना तर आता सगळे वरचं तवून निघून गेला। आता ही तालावर शेती यायला ह्याला 10 वर्ष लागतील की 20 वर्ष लागतील सांगू शकत नाही, कारण अजून हे खड्डे भरायचे, हे करायचं। नंतर अजून अशी अतिवृष्टी झाली, त्यातनं सरकारने काय म्हणजे आम्हाला काही अपेक्षा आहेत की आता इथून पुढचं आमचं इतका मोठा खड्डा पडला आहे, किती खर्च येऊ शकतो ह्याला जर माती टाकून घ्यायची म्हणलं किंवा काय, कसं? आता याला माती वगैरे टाकून घ्यायचं तर सरासरी 8-9 लाखाच्या आसपास होऊ शकतो खर्च। जवळजवळ अर्धा एकरचा खड्डा पडलेला आहे। सोयाबीन किती एकर? सोयाबीन माझं 7 एकर सोयाबीन आहे। वरच्या तुकड्यात थोडं आहे, पण तिकडे नाही, सगळ्यात जास्त इकडून खालून पाणी सगळं पसरले। हा, पूर्ण सगळं माती वाहून गेलेली आहे आणि सगळं निब्बर असं ह्याच्यावर रान झालंय। तिकडे पूर्ण असं म्हणजे काहीच राहिलेलं नाही, याच्यावरती सगळं निघून गेले। आता ह्याच्यात कसं नांगरटे व्हायची, काय करायचं, काय राहिलं का? सोयाबीन सगळं शी गेलंय, सडून गेलं सगळं सोयाबीन अक्षरशः। आणि ही निबर माती, ह्या निबर मातीत काय नांगर चालणार आहे का, काय चालणार आहे? आणि जवळजवळ अर्धा एकरवर असं सगळं बांद्राच्या कडाचं सगळं पूर्ण ही होऊन गेलंय, म्हणजे सगळं माती निघून गेली। आता ती जवळजवळ 10 वर्ष ह्याला तालावर यायला लागेल क्षेत्र। इथून पुढच्या ह्याच्यात काय करायचं? आता आम्ही शेतकऱ्याचं नुकसान भरपाई झाली, ह्याचं काहीतरी करावं लागेल, सरकारने काहीतरी द्यावं अशी अपेक्षा आहे। आज अजित पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत, ते दौऱ्याला तुमच्या गावात येणार आहेत, तुमच्या गावात भेट देखील देणार आहेत। काय प्रमुख मागणी असणार आहे? ही सगळी वेदना, ही सगळं चित्र पाहता, प्रमुख मागणी म्हणजे एवढीच असणार आहे की शेतकऱ्याचं नुकसान भरपाई त्या अंदाने लवकरात लवकर सर्वे करून तुमचं काय निकष असेल ते काढून पटकन शेतकऱ्याचं काहीतरी ही करावं। म्हणजे नुकसान भरपाई म्हणलं तर शासनाची नुकसान भरपाई अल्प प्रमाणात असते। तुमचं झालेलं नुकसान किती कसं कव्हर होणार आहे? शासनाच्या नुकसान भरपाईच्या त्यांच्या नियमानुसार तर आपलं काय होऊ शकत नाही, कारण तेवढं सोयाबीनच आपलं होतं। जवळजवळ 7-8 लाखाचं सोयाबीन झालं असतं, ते पण सोयाबीन पण गेलं आणि आता ही माती पण गेली। म्हणजे शेणासोबत माती म्हणतात तसं सगळंच निघून गेलं। शेतकऱ्याला रडण्याशिवाय पर्याय नाही, पाळी नाही आलेली आता सध्या, काय दुसरा पर्यायच नाही राहिलेला शेतकऱ्याला। लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी आमची आशा आहे। नक्की आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेतकरी जे आहे तो अगदी हताश झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मी आता 6 फूट जे आहे ती ही उंची आहे, वरी शेत आहे आणि या ठिकाणी झालेलं जे नुकसान आहे ते अगदी मोठ्या प्रमाणावर आहे। जमीन खरडून अक्षरशः गेलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी एकतर सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालं, जमीन खरडून गेली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार या गावाला भेट देणार आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा द्यावा, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी केलेली आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, वालवड, भूम, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।